युद्धाचा फटका नाशिकमधल्या उद्योग क्षेत्रालाही बसलाय। गॅस टंचाईने नाशिकमधील उद्योग अडचणीत आलेत। 400हून अधिक कंपन्या बंद पडण्याच्या उंबरठ्यावर आहेत। अनेक कंपन्यांकडे फक्त 1 दिवसाचा साठा उरलाय। पुरवठा न झाल्यास कंपन्या बंद ठेवण्याची वेळ येईल। कंपन्या बंद झाल्यास उद्योग जगताला कोट्यवधींचा फटका बसण्याची शक्यता आहे। अनेक कंपन्यांना गॅस पुरवठा करणाऱ्या कंपनीनं पुरवठ्यावर निर्बंध लादण्याची सूचना दिली। कंपन्या बंद झाल्या तर ऑटोमोबाईलसह अनेक अन्य मोठ्या कंपन्यांच्या उत्पादनावरही परिणाम होण्याची शक्यता आहे। करण्यात येईल आणि जो काही गॅस दिला पण जाईल तर त्याच्यासाठी जे प्रोक्युरमेंट कॉस्ट वाढणार आहे ते आमच्याकडनं घेणार आहे। त्या व्यतिरिक्त BPCL HPCL या कंपन्यांनी इंडस्ट्रियल सिलेंडर भरून फिलिंग बंद केलेलं आहे। बऱ्याच आज इथं 400 आसपास एक प्रोसेस करणारी युनिट आहे जे सरफेस ट्रीटमेंट हीट ट्रीटमेंट करता, तर ते युनिट उद्या मला असं वाटतं काही बंद झाले आणि जे उरलेले युनिट आहे पुढच्या 24 तासात बंद होतील। त्यानंतर जे काही पार्ट प्रोसेस करून महिंद्रा असेल, ABB असेल, क्रॉम्प्टन असेल या कंपन्यांना सप्लाय करणारे युनिट जर बंद झाल्यामुळे या OEMच्या मॅन्युफॅक्चरिंगवरती पण मोठा इम्पॅक्ट येणार आहे।